विधानसभा निवडणूक 2024 आणि मी आहे सध्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये आणि वडगाव शेरी मतदारसंघामध्ये म्हणजे दोन्ही पवार गटाचे म्हणजे अजित पवार गट आणि शरदचंद्र गट पवार गटाचे दोन म्हणजे आजी आणि माजी आमदारामध्ये ही लढत आहे आणि ही लढत मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेची लढत मानली जाते कारण का एका साईडला आहेत सुनील टिंगरे आणि एका साईडला आहेत बापूसाहेब पठारे आणि यांच्यामध्ये म्हणजे दिवसेंदिवस ही लढत म्हणजे जसं काय आपण क्रिकेट मॅच बघतो आज क्वार्टर फायनल उद्या जसं हे जवळ येत आहे म्हणजे मतदान जवळ येत आहे दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोप होत आहेत वेगवेगळे काही नवीन अपडेट दिवसातून घडत आहेत आणि आजचा दिवस जो आहे आज शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत की युवा असतील किंवा ज्येष्ठ कार्यकर्ते असतील आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देत आहेत म्हणजे याबद्दल तुम्ही काय बोलाल? निवडणूक अशी या ठिकाणी अटीतटीची नाही आहे. एकतर्फी निवडणूक थोड्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण लोकांनी ठरवलेलं आहे की विकासाच्या बाजूनं आम्हाला मतदान करायचे. जी माणसं विकास करू शकत नाही त्यांच्या बाजूने आम्ही मतदान करणार नाही ही भूमिका अनेकांनी घेतली आणि म्हणूनच आपण पाहिलं की काल रेखाताई टिंगरे ज्या 3 टर्मला मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या हस्ते प्रवेश काल सकाळी केला. आज राजाभाऊ चौधरी आणि दौलत चौधरी असतील सुनील चौधरी असतील किंवा सर्व कृणाल खुळे असतील किंवा सर्व आपले पक्षाचे कार्यकर्ते हे जरी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या गटामध्ये असतील तरीसुद्धा या भागाचा विकास कोण करणार हे ह्या सर्व आमच्या मंडळींना माहिती आहे. तसं तर आम्ही एका नात्यातले जवळचे रक्ताच्या नात्यातले आहोत परंतु राजकारणापायी एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो असेल किंवा एकमेकाच्या विरोधात प्रचार केला असेल परंतु आज सर्वांच्या लक्षात येतं आहे की विकास जर करायचा असेल तर या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा बापूसाहेब पठारेच आमदार पाहिजे आणि म्हणून सर्वांनी ठरवलं आहे की आपण बापूसाहेब पठारेंच्या बरोबर जायचं. यामध्ये आपण जर पाहिलं तर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका वेगवेगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये घेतल्या होत्या परंतु आज मात्र सर्व एकत्र येत आहेत आणि मोठ्या जिद्दीनं सर्वांनी ठरवलं आहे की बापूसाहेब पठारे यांनाच पुन्हा निवडून द्यायचं हे फक्त विकासासाठी आणि म्हणून विकासासाठीच सर्वजण एकत्र आले आहेत. आणि जर या मागचा काळ पाहिला तर 4.5 वर्षामध्ये ज्या आमदारानं एखादं दुसरं काम केलं असेल बाकीचा वेळ वेगळ्याच कारणासाठी घालवला असेल तर त्याला विरोध म्हणून या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला आणि आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि विकासामध्ये आम्हा सर्वांना सामावून घेतलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. आता जे तुम्ही बोललात पाठीमागच्या आमदारांनी काही विकास कामं केलेली आहेत तुमच्या मते अजून काय म्हणजे विकास कामं कुठली राहिलेली आहेत? विकास कामं म्हणजे नदीकिनारचा रस्ता होता शिवणे खराडी जो आमच्या काळात झाला त्यानंतर तो झालाच नाही आणि म्हणून वाहतुकीचा ट्रॅफिकचा प्रश्न नगर रोडला फार मोठा वाढला आहे. DP रस्ते व्हायला पाहिजे होते ते त्यांच्या काळात झालेले नाही आहेत. खराडीमध्ये आम्ही करून घेतलेत किंवा आमचे चालू आहेत पण त्यांच्या भागामध्ये त्यांनी केले नाही. ते या ठिकाणी 1500 कोटीचं बजेट सांगतायत परंतु ते आता 3 वर्षात नगरसेवकही नाही आहे आणि काही नसताना म्हणायचं की मी कामं केले किंवा मी बजेट आणलं हे काही होत नाही. बजेट हे महानगरपालिकेचं आहे आणि महानगरपालिकेचंच बजेटचे आकडे घेऊन मी 1500 कोटी रुपयाची कामं केली. मग जनता म्हणते कुठेही कामं ते दाखवा तर त्यांनी एक 10 कामं तरी आम्हाला 10 कोटी रुपयाची दाखवावीत. कुठंतरी 10 हजाराची कामं कॉन्ट्रॅक्टरांना देऊन कॉन्ट्रॅक्टरांचे या ठिकाणी खिसे भरायचं काम किंवा त्याच्या माध्यमातून निवडणूक लढवायचं काम या ठिकाणी आमदार करतायत. आम्हाला कोणाला नावं ठेवायचं नाही पण आज परिस्थिती पहा कुठेही काम नाही एका रात्रीत रस्ता होतोय त्या रस्त्याला काय दर्जा राहणार आहे का? तो रस्ता टिकणार आहे का? यापूर्वीच त्या भागातल्या नागरिकांनी लोहगावच्या तक्रार केली की मागच्या वर्षीचा केलेला रस्ता दुसऱ्या वर्षी वाहून गेला. आज हीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली. ज्या ठिकाणी ड्रेनेज नाही आहे पाण्याची लाईन नाही आहे त्या ठिकाणी रस्ता केला जातो आहे. मग पहिलं ड्रेनेज करा पाणी लाईन करा आणि मग त्या ठिकाणी रस्ता करा आणि लाईट लावा. अशा पद्धतीचं काम नियोजनबद्ध पाहिजे आणि म्हणून नियोजनबद्ध काम करणारा मी एक कार्यकर्ता ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद 2 वेळा महानगरपालिकेचा नगरसेवक स्टँडिंग कमिटीचा चेअरमन
आणि विधानसभेचा सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं आणि ते नियोजनबद्ध मी काम करतोय हे सर्वांच्या लक्षात आल्यानंतर सर्वांनी निर्णय घेतला की आपण आता बापूसाहेब पटरेंच्याच पाठीशी गेलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जी विकास कामं व्हायची अडलेली आहेत हे बोलताय, जर उद्या तुम्हाला समजा मतदारांनी निवडून दिलं, मतदार राजांनी तुम्हाला निवडून दिलं, तर तुम्ही ही कामं करणार असा दावा तुम्ही करताय का? हो, माझी 380 कोटीची पाणीपुरवठा योजना मी केली, ती अजून अर्धवट आहे, ती आम्हाला पूर्ण करायची. त्या ठिकाणी काही ब्रिजेस आहेत, काही रस्ते DPचे करायचे आहेत, मोठे रिंग रोडचं काम पूर्ण लवकर करायचं आहे. पर्यायी रस्ते आणि ब्रिज जो चंदननगर किंवा हयात हॉटेल ते शिरूर हा पहिला टप्पा तातडीनं पूल बांधण्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा केलेला आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करणार. सरकारमध्ये ठराव करून तो पूल लवकर सुरू झाला पाहिजे त्याचा पाठपुरावा करणार आणि वाहतुकीची कोंडी या मतदारसंघातली सोडवणार, पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवणार, हे आश्वासित आम्ही लोकांना केलेलं आहे. निश्चितपणानं जे हॉस्पिटल आहे आमच्या मतदारसंघामध्ये मीच मंजूर 12 वर्षापूर्वी केलं, ते 12 वर्षानंतरही आजही पूर्ण झालेलं नाही आहे आणि ते आम्हाला पूर्ण करून चालू करायचं आहे. नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे. ITI आम्ही त्या काळामध्ये मंजूर केला होता, तोही ITIचं त्या ठिकाणी फक्त ITI केलं नाही, आम्ही ओरडत होतो म्हणून त्या ठिकाणी एक खडीची गाडी तुम्ही जाऊन पहा, त्या ठिकाणी दिसेल एक खडीची गाडी टाकली तर कुठलंही बजेट नसताना आपलं खोट्या आश्वासनं देऊन या ठिकाणी खोटं बजेट सांगून लोकांना छपाई करून वाटलं जातं आहे. लोकांची फसवणूक चालत नसती. लोक किती दिवस पाहतात, 5 वर्ष तुम्ही लोकांना भेटले नाही आणि 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडलं की विकास केला पाहिजे आणि म्हणून लोक आता विरोधात जात आहेत. नक्कीच. 1-2 मिनटं माझ्यासोबत आहेत शिंदे गट शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, दौलत चौधरी. तुम्ही आता बापूंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे, तुम्हाला म्हणजे असं वाटत नाही का की पक्षश्रेष्ठी नाराज होतील? असं पक्षश्रेष्ठींचा विषयच नाही. जे आज चालू आमदार आहे महायुतीचे, त्यांनी कसल्याही गोष्टीत आमच्या सर्व शिवसैनिकांना विचारात घेतलं नाही, दुर्लक्ष केलं आणि प्रत्येकाला BJP आणि राष्ट्रवादी. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.